कोकणातील सर्वात प्रसिद्ध सण म्हणजे शिमगा। आता या शिमग्यावर एक चित्रपट आलाय। येत्या 15 मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय। काय आहे या चित्रपटाची खासियत पाहूया आमच्या रिपोर्ट मध्ये। अरे शोर मच गया शोर दुरीवाडीचा तात्या कोंबडी चोर। हा शिमगा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मोठेपणा मिरवण्यात नसतो, तो समोरच्याने स्वतःहून द्यायचा असतो। गेल्या 60 वर्षात माझा देव कधीच बंदिवान झाला नव्हता। शिमगोत्सव कोकणातील या पारंपरिक प्रथेवर आधारित शिमगा या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा लांजा या ठिकाणी पार पडला। कोकणातील शिमगोत्सव म्हटलं की जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कुठेही असला तरी या उत्सवाला हजर राहतो। या शिमगोत्सवात होळी, पालखी, होम, मानापानाच्या सर्व गोष्टी जपणूक केल्या जातात आणि आत्ताची तरुण पिढी देखील हे करत आले। या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण लांजा येथील आजगे, वाकेड, केळंबे, बेनी इत्यादी गावात करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे या सिनेमात जास्तीत जास्त स्थानिक कलाकारांना अभिनय करण्याची संधी देण्यात आली होती। शिमगा हा चित्रपट येत्या 15 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे। त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन शिपोशी येथे ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं। लांजा येथील BH बाईंग कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात भव्य स्वरूपात या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलं। यावेळी दिग्दर्शक निलेश कृष्णा, निर्माते आणि अभिनेत्री मानसी पंड्या, अभिनेते भूषण प्रधान, अभिनेते अमोल रेड्डी, प्रसिद्ध कलाकार महेश बामणे यांची देखील यावेळी उपस्थिती होती। यावेळी दिग्दर्शक निलेश कृष्णा यांनी 15 मार्चला प्रदर्शित होणारा चित्रपट शिमगा हा प्रत्येक मराठी माणसाने पाहिला पाहिजे असं देखील आवाहन केलंय। तो अक्षरशः म्हणजे आपण ढोल ताशे वाजत होते आणि देवाची पालखी घरा आपली डोक्यावर हातावर सगळीकडे नाचवली जात होती आणि तेव्हा माझ्या तोंडून उद्गार गेले की देवा तुझा हा शिमगा चित्रपट मी काढणार म्हणून। आणि त्या मार्च 2015 पासून आज 16, 17, 18 आज 3 वर्ष म्हणजे जवळजवळ माझं हे आयुष्यातलं मोठं स्ट्रगल होतं। आणि आता शेवटी हा चित्रपट आता रिलीजला आला आहे आणि त्याला 3rd एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये स्पेशल स्क्रीनिंग साठी म्हणून सुद्धा आपल्या शिमगा चित्रपटाची निवडून आला होता। आता समजवण्याची वेळ संपली, आता पेटवण्याची वेळ आली। पेटवा। कोकणातील शिमगा कशा प्रकारे असतो हा संदेश संपूर्ण जगभरात जाणार आहे। रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा।